आतिश भैया दांडेगावकर यांचा भाजपमध्ये भव्य पक्षप्रवेश। वसमत तालुक्यातील सहकार क्षेत्रातील युवा नेतृत्व आतिश दांडेगावकर यांचा आज दि. 26 रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये भव्य पक्षप्रवेश होणार असून हा सोहळा मुंबईतील कोकण भवन सीबीडी बेलापूर येथे पार पडणार आहे। या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी वसमतमधून तब्बल 200 ते 300 गाड्यांचा ताफा रवाना झाला असून सुमारे 2 ते 3 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। या शक्तीप्रदर्शनामुळे वसमत तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। दि. 25 रोजी सर्व कार्यकर्ते पवित्र तीर्थक्षेत्र ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर येथे मुक्कामी होते। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आज मुंबईकडे प्रयाण करण्यात आले। आतिश भैया हे माननीय मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र तसेच कपिश्वर शुगर्स मिलचे चेअरमन आहेत। सहकार क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे मोठा समर्थकवर्ग त्यांच्या पाठीशी उभा आहे। हा पक्षप्रवेश महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व उपप्रदेशाध्यक्ष संजय कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे। राज्य नेतृत्वाच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे। वसमतमध्ये भाजपला नवी ऊर्जा आतिश भैया दांडेगावकर यांच्या प्रवेशामुळे वसमत तालुक्यात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे चित्र आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश निर्णायक ठरू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। वसमत ते मुंबई असा भव्य ताफा, हजारोंची उपस्थिती आणि कोकण भवन येथे होणारा पक्षप्रवेश या सर्व घडामोडींमुळे वसमतच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार यात शंका नाही। काय नेमकं भाजपकडून काय आश्वासन आहे का की वेगळी राजनीती आहे, काय आहे नेमकं आणि किती कार्यकर्ते जात आहेत? काम करण्याची संधी तिथे उपलब्ध आहे। कार्यकर्त्यांची मानसिकता ही तशाच प्रकारची आहे। सर्वांशी चर्चा केलेली आहे आणि सर्वांशी चर्चा करूनच पुढे जाण्याचा हा निर्णय झालेला आहे। साधारणतः पवार पक्षाकडे शरद पवार पक्षाकडे असं प्रघात असं एक आहे, परंतु तुम्ही थेट भाजपकडे जात आहात, नेमकं म्हणजे भाजपकडेच का? नाही, अशा प्रकारचं असं नक्की काही सूत्र नसतं। जिथे ज्या प्रकारचं पॉसिबिलिटी आहे, जिथे ज्या पक्षात काम करण्यासाठी वाव आहे तशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागतो आणि आमच्या कार्यशैलीला विचारधारेला भाजप योग्य तो न्याय देईल असे वाटते। त्यामुळे आम्ही भाजपमध्ये जाणार। मोठं शक्तीप्रदर्शन करत प्रवेश करताय, काय प्रॉमिस घेऊन आले तुम्ही याच्यासाठी? काय प्रॉमिस घेतलेला आहे? नाही, कुठलीही अट ठेवलेली नाही, कुठलाही शब्द घेतलेला नाही, कुठलीही मागणी केलेली नाही। फक्त पुढे चालून चांगलं काम करण्याची इच्छा आहे। माझ्या कार्यकर्त्यांना योग्य ते पाठबळ देण्याची इच्छा आहे। त्यासाठी दांडेगावकर साहेब सोबत आहेत की मागे आहेत की कसे आहेत या सगळ्या प्रक्रियेत? दांडेगावकर साहेबांची भूमिका काय? त्यांची भूमिका आता सांगितल्याप्रमाणे त्यांना विचारल्याशिवाय मी काहीही केलेलं नाही। त्यांचा आशीर्वाद घेऊन मी आत्ताच आलेलो आहे, त्यामुळं त्या प्रकारे पुढे मी काम करत आहे। सोबतच म्हणायचं आता ज्याचा त्याचा अर्थ जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनं काढेल। भाऊ, किती कार्यकर्ते आहेत? प्रवेश होणार आहे, किती शेकडो कार्यकर्ते असणार, काय सांगाल? 350 ते 400 गाड्या आहेत, 4000च्या आसपास कार्यकर्ते आहेत। इथून आम्ही उद्या सकाळी 10 वाजता कोकण भवन सीबीडी बेलापूर येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत तिथे प्रवेश करणार आहोत।